पाहपा निरंजनी निदैला तो निर्विवादो एकला परी चेता चेवविता झाला दोन्ही तोची जे तोची चेता तोची चेववी तेवी हाची बुजे हाची बुजावी गुरु शिष्यत्व नांदवी आईशेनी हा. रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण अनुभवामृत नावाचा जो एक अलौकिक वेदांतातील प्रकरण ग्रंथ मराठी मायबोलीमध्ये ज्याची अभिव्यक्ती झाली, ओवी छंदोबद्ध केला गेला, असा हा ज्याला चोखट दिव्यरत्न असं म्हणता येईल, अत्यंत विशुद्ध स्वरूपात असणारं जे आपलं आत्मतत्व आहे, त्या आत्मतत्वाची यथार्थ अनुभूती श्रीगुरु निवृत्तीरायांच्या सांगण्यावरून किंवा आज्ञेवरून केलेली आहे. थोडक्यात या ग्रंथाचा अर्थ आज्ञा जे आपण म्हणतो तर असं म्हणतात ज्ञानम, केवळ ज्ञान, विशुद्ध स्वरूपातल्या ज्ञानाचं वर्णन केलेला, ज्ञान स्वरूपभूत ज्ञानाचं वर्णन केलेला किंवा ज्ञानस्वरूप आत्म्याचं वर्णन केलेला अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. इथं ही आज्ञा म्हणजे काय आहे तर याचं आपण परवा पाहिलं होतं की 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये याचं मूळ आहे, आज्ञा श्री नाथे दिधली आईशी. जे निवृत्तीनाथ महाराजांनी जी आज्ञा दिली की ह्या ग्रंथाच्या ज्ञानेश्वरी ग्रंथ करण्यासाठी, तशी ही सुद्धा त्याची आज्ञाच आहे. आणि ही आज्ञा म्हणजे ह्या आज्ञेचं पालन करणं म्हणजे असं म्हणतात ज्ञानाचं कथन करणं. ह्या आज्ञेचं स्वरूप किंवा ज्ञानेश्वरीमधील आज्ञेचं स्वरूप पाहिलं तर हे स्वरूप केवळ निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना आम्ही तुम्हाला सांगितलेलं जे ज्ञान आहे त्याची तुम्हाला अपरोक्ष अनुभूती आली की नाही याचा पर्वचा या स्वरूपात हा ग्रंथ नाही, किंवा त्याचं परीक्षण यांची अनुभूती ही अकाट्य अनुभूती किंवा निवृत्तीनाथ महाराजांना अभिप्रेत असणाऱ्या अनुभूतीला ज्ञानोबाराय प्राप्त झाले की नाही याविषयीचा यत्किंचितही संशय निवृत्तीनाथ महाराजांच्या अंतःकरणात नाही. खरं तर असं आहे की जसं गीता ही अवतीर्ण झाली ती कशी झाली तर अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे अर्जुनम निमित्तीकृत्य आह श्री भगवान वासुदेवा. अर्जुनाला निमित्त करून या ठिकाणी संसाराचं ओझं संपूर्ण जगताचं फेडण्यासाठी ही भगवद्गीता किंवा भगवद्गीतेवर टीका म्हणून हा ज्ञानेश्वरी ग्रंथ निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेवरून निवृत्तीनाथ महाराजांचंच ऐश्वर्य एक प्रकारे ह्या ग्रंथात प्रगट झालेलं आहे. परंतु ते सर्व कशासाठी आहे तर जगाच्या जन्ममरण परंपरा खंडित करणारी जी ब्रह्मविद्या, त्या ब्रह्मविद्येचं निरूपण करणारा हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. तसंच या ठिकाणी जर पाहिलं तर हा संसार बंधाची निवृत्ती करणारा ग्रंथ आहे असं नाही, तर या ठिकाणी तिथं संसारबंधाची निवृत्ती आहे, परमानंदाची प्राप्ती आहे. या ठिकाणी संसारबंधाची असिद्धी आहे आणि परमानंदाची प्राप्ती असा व्यवहार वाटत नाही. तर या ठिकाणी आपली नित्यशुद्ध स्वयंप्रकाश असणारी अद्वैत अशा प्रकारची जी आत्मस्थिती आहे, जे सुखरूपता आहे, त्या सुखरूपतेचं प्रकाशन आणि ते प्रकाशन या ग्रंथामध्ये केलेलं आहे. ते केवळ आपली स्वतःची अनुभूती सांगण्यासाठी नाही, तर ती स्वानुभूती ही संपूर्ण मानवमात्रांना प्राप्त व्हावी अशी कळकळ आपल्या श्रीगुरु निवृत्तीनाथांना आणि तीच तळमळ तीच कळकळ ज्ञानोबारायांना देखील आहे. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं हे अलौकिक ग्रंथरत्न या ज्ञानोबारायांच्या मुखातून या ठिकाणी अभिव्यक्त झालेलं आहे. म्हणून याचं आपण चिंतन करीत आहोत. श्लोकपंचक आणि शिवशक्ती समावेशनानंतर आता जे काही सद्गुरुवंदना प्रकरण चालू आहे, ज्ञानोबारायांना काही झालं तर आत्म्याला सोडायचं नाही, काही झालं तर केवळ आत्मस्वरूपाचं चिंतन करणारा असा हा ग्रंथ आहे. त्यामुळे या ग्रंथामध्ये म्हणायचं झालं तर तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे तुका म्हणे एका गव्हाचे प्रकार सांजा दिवशी क्षीर घुघरिया. एकच गहू आहे, त्याचा कधी सांजा करतात, कधी खीर करतात, कधी घुगऱ्या करतात.
त्याप्रमाणे या ठिकाणी एकच आत्मतत्वाला वेगवेगळ्या उपाधी, पाठीमागं शिवशक्ती अशी उपाधीची कल्पना केली. या ठिकाणी गुरु शिष्य असा उपाधिभेद केला, परंतु या उपाधिभेद जरी कोणताही केला तरी त्यामुळं सांगण्याचं जे उद्दिष्ट आहे किंवा सांगण्याचं ज्ञानोबारायांना जे तत्त्व आहे ते तत्त्व आहे आत्मतत्व. आणि त्या आत्मतत्वाचंच वर्णन करत असताना काही जरी उपाधी घेतली तरी त्याच्यातून जे काही उपहित असणारा जो आत्मा, त्या आत्म्याचंच कथन माऊली करतात. म्हणून दादा परवा म्हटले, ह्या ग्रंथात किती पुनरावृत्ती, फक्त कंटाळा येत नाही, बस एवढंच झालं पाहिजे, आहे की नाही. पुनरावृत्ती आहे पण कंटाळा येत नाही, यालाच काय म्हणतात, तैसे हरू म्हणे नेनेजे, जैसे देविका स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. याचा अर्थ नित्य नूतन आनंद होतो म्हणून तुम्हाला कंटाळा येत नाही, आहे की नाही. आणि विषय तर काही एकपणाला सुटत नाही, अशी ज्ञानोबारायांची एक शैली आहे. किंवा हे ज्ञानोबारायांनी ह्या पैलूतून, अनेक पैलूतून एकच आत्मतत्व सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये नाविन्य कोणाला आहे, जो तीव्रतर मुमुक्षु ज्याच्या ठिकाणी आहे किंवा ज्याला ही सिद्ध स्थिती प्राप्त झालेली आहे, त्याला ह्या नित्यनूतन आनंदाची अभिव्यक्ती होण्यासाठी उपयोग आहे. आणि ज्याला ही अनुभूती प्राप्त व्हावी अशी अंतःकरणात रात्रंदिवस तळमळ आहे, त्याला हे शब्द अर्थरूपता प्राप्त करून देण्याला अत्यंत सहाय्यक होतात. काय आहाच बोलाची वालिप फिडीजे आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे, सुखेशी सुरवाडीजे सुखाची माझी, अशा प्रकारची अलौकिक अनुभूती देणारा, अतिंद्रिय प्रातिभा अनुभूती प्राप्त करून देणारा हा ग्रंथ आहे. त्याच्यासाठी ज्ञानोबारायांनी ज्या युक्ती किंवा जी उदाहरणं सांगितलेली आहेत, ती उदाहरणंसुद्धा संस्कृत ग्रंथामध्ये बरीच उदाहरणं आपल्याला दिसून येत नाही. काही उदाहरणं फक्त योग वासिष्ठ ह्या ग्रंथामध्ये दिसून येतात, बाकी कुठं सापडत नाही. आणि याचं जे सिद्धांत रूपाने निरूपण आहे त्या मात्र आपल्याला गौडपाद कारिकेमध्ये किंवा मांडुक्य उपनिषदामध्ये, मांडुक्य कारिकेमध्ये, भाष्यामध्ये चांगल्या प्रकाराने दिसून येतं. बाकीचं कुठं हे दिसत नाही. याच्यासाठी अष्टावक्र गीता किंवा परमामृत, आता सांगितलेलं योगवासिष्ठ आणि गौडपाद कारिका, ज्याच्यामध्ये ह्या कल्पनावादाचं स्पष्टीकरण केले. परंतु हे जे ग्रंथ आहेत हे कल्पनावाद म्हणजे याच्यामधून मिथ्यात्व दृढ होणारं अशा प्रकारचं हे चिंतन वाटतं. पण योगवासिष्ठ आणि अमृतानुभव हे असे ग्रंथ आहेत की याच्यामध्ये मिथ्यात्वाचं चिंतन तर झालेलं आहे, परंतु मिथ्यात्वाच्या चिंतनामध्ये एक प्रकारची वृक्षता आहे आणि ह्याच्यामध्ये एक रसमयता आहे. कारण अधिष्ठानाचं वर्णन याच्यामध्ये अधिक आहे आणि त्या अधिष्ठानामध्ये असज्जड दुःख आणि द्वैताचा स्पर्श नसल्यामुळं, सच्चिदानंदाची अनुभूती असल्यामुळं, आनंदाच्या डोहात आनंदाच्या लाटा असं सांगणारं असं सांगणारा हा ग्रंथ आहे. म्हणून या ग्रंथामध्ये दुःख मनुष्य विसरूनच जातो, द्वैत विसरून जातो, जाड्याचा विचार जातो आणि असत किंवा मृत्यू हे जे गोष्टी आहेत त्या एकदम कल्पना मात्र आहेत असं नाही, ह्या सच्चिदानंदाच्या लाटा आहेत. दुःख ही कल्पना मात्र नाही, ही सुद्धा सच्चिदानंदाची काय आहे, लाटच आहे. सच्चिदानंदाची प्रतीती आणून देणारी वस्तू आहे. जितकी सुख, बरोबर ना, जितकी सुखाची अभिव्यक्ती, बरोबर ना, ही सुखरूपतेची सिद्धी करणारी आहे, तेवढीच दुःखाची अभिव्यक्ती ही सुद्धा सुखरूप अधिष्ठानालाच दाखवणारी आहे. अशा प्रकारचं आपलं चिंतन चालू आहे. आणि त्यासाठी माऊलींनी उदाहरण दिलं की पाहपा निरंजनी निदयला, जो निर्विवादू एकला, परिचेता चेविता झाला दोन्ही तोची. निरंजनामध्ये एकांतामध्ये एकटाच मनुष्य झोपलेला आहे, तो निर्विवाद एकटा आहे, त्याच्याबद्दल कोणाचेही वाद नाही. परंतु त्यावेळेला तो जो झोपेतून उठला तर उठणारा कोण आहे, जो झोपलेला होता तोच उठला का, आणि त्याला उठवलं कोणी, त्याला जागृती दिली कोणी, तर ते म्हणतात जो जागा होता. हीच प्रक्रिया आहे आपली. वेदांतामध्ये जे सांगितलं की अवस्था ज्या आहेत, जागृत, स्वप्न, सुषुप्ती, ह्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थांचा परस्परामध्ये व्यतिरेक आहे, पण आत्म्याचा मात्र त्याच्यामध्ये अन्वय आहे. हीच गोष्ट अनुभवानी आणि ह्या दृष्टांतानी माऊली सांगतात की सरळ गोष्ट झाली की जागा झालेलाही तोच आहे आणि जागा करणारा देखील तोच आहे. चेता आणि चेवविता झाला दोन्ही तोच झालेला आहे. जो चेता तोची चेववी, जो जागा आहे तोच काय करतो, जे तोची चेता तोचे, जो जागा करणारा आहे
तो जागा होणारा आहे. चेववी तोही तोच आहे आणि चेता तोही तोच आहे. आणि हेच तेवी हाची बुझे हाची बुझावी. आणि बुझे म्हणजे समजूत करणारा किंवा ज्ञान ग्रहण करणारा. जो बुझे ज्याला ज्ञान ग्रहण होतं किंवा ज्ञान होतं तोही तोच आहे. म्हणजे यथार्थ जाणीवेने युक्त असा जो होतो तो बुझे, तर तोही तोच आहे. आणि हाची बुझावी. आणि बुझावी ज्याला समजून सांगणारा किंवा ज्ञान करून देणारा तोही कोण आहे? तोच आहे. म्हणजे जो बुझे जो जाणतो तो आहे शिष्य. आणि बुझावी म्हणजे ते ज्ञानदान करणारा जो आहे तो गुरु. परंतु गुरु आणि शिष्य हे दोन्ही एकाच परमात्म्याची रूप आहेत, एकाच तत्वाची रूप आहेत. गुरु शिष्यत्व नांदवी ऐशेने. अशा प्रकाराने हा गुरु आणि शिष्य ह्या दोघांचाही नांदवी म्हणजे व्यवहार करत असतो. म्हणजे आपल्या एकपणामध्ये कोणताही खंड न पडू देता, म्हणजे आपलं ऐक्य अखंड ऐक्य त्या ठिकाणी साधून त्या गुरुशिष्यपणाचा व्यवहार होत असतो. असा हा गुरुशिष्यपणा ह्या ब्रह्मविद्येतला ज्ञानोबरायाने सांगितला. त्यापैकी याच्या ओव्यांचा अर्थ आपण पाहिलेलाच आहे. आणि याच्यावर असणाऱ्या ज्या टीकेतल्या ओव्या आहेत त्या टीकेतल्या ओव्यांच्या 500 ओव्यापर्यंत आपण जवळजवळ आलो. 99 ओवी मला वाटतं झाली. तर आपण 98 ओवी पाहू अगोदर. म्हणजे 498 ओवी. म्हणून हाची बुझे हाची बुझावी, ऐशी सुचली मुळववी, सुखेची सुखाची चवी घेजे जेव्हा. बरोबर आहे ना? इथपर्यंत झालं आहे ना? तर आता सांगतात, काही वाटलं तर सांगा, ओवी मागं पुढं झाली असेल तर. इथपर्यंत मला वाटतं आपण आलो होतो की मागं पहिल्यातून 95 परी सुखदुःख प्रवाही सुखची भासले दोठाई, म्हणून सुखाचीच काही सुखेची धरीजे चाड. ही ओवी झाली होती आपली परवा. की आपण चिंतन केलं होतं सुखदुःखाचा विचार करतो आपण, तर त्यामध्ये सुखदुःखाचा विचार करण्याला काहीच महत्त्व नाही. त्या सुखदुःख ज्या अधिष्ठानावर भासतात त्या अधिष्ठान चैतन्याचा विचार करणं आवश्यक आहे. आणि जर कारण काय, ही सुखदुःख ही प्रवाह रूपाने आगमापायी आहेत, येणारी आणि जाणारी आहेत. परंतु नदीचं पाणी जरी त्या पाण्याचा प्रवाह जरी मागचं पाणी येतं पुढं जातं, पुन्हा त्याच ठिकाणी पुन्हा मागचं पाणी येतं, असलेलं पुढं जातं. परंतु पात्र जसं स्थिर आहे त्याप्रमाणे ज्या आत्मचैतन्यावर ह्या सुखदुःखाची क्रीडा किंवा लीला दिसून येते, तो सुखदुःखाचा खेळ दिसून येतो. ते तसं जर बारकाईनं पाहिलं तर या ठिकाणी जे मूलभूत असणारं सुख आहे ते सुखचं दोठाई भासले. दोठाई म्हणजे सुख आणि दुःख रूपाने दोन्ही काय सुखच या ठिकाणी भासलेलं आहे. म्हणजे मूलभूत असणाऱ्या सुखावरच ह्या सुखदुःखाचा व्यवहार चाललेला आहे, सुखदुःखाची अभिव्यक्ती होत आहे. परंतु जी मूळ सुखरूपता आहे, जसं पात्राला त्या ठिकाणी त्या पाण्याच्या येण्याचा आणि जाण्याचा दोघांचाही संबंध नाही, पण पात्रा वाचून त्या ठिकाणी सुखदुःखचं येणं आणि जाणं हे सुद्धा आपल्याला भासलं नसतं. तसं या ठिकाणी ह्या जे सुखदुःखाचं आपल्याला ज्ञान होतं आणि सुखदुःखाच्या अस्तित्वाचं ज्ञान होतं. म्हणजे सुखदुःखाचं अस्तित्व आणि सुखदुःखाचं स्फुरण याला कारण मूळ असणारं सुखरूप आणि स्फुरदरूप आणि सद्रूप किंवा सन्मात्र चिन्मात्र आनंदमात्र आणि किंवा सुखमात्र आणि आद्वयमात्र असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्यच त्या ठिकाणी प्रत्ययाला येत असतं. आपण त्याला भ्रमाने सुख दुःख अशा प्रकारचा त्याच्या प्राप्त झालेल्या उपाधीच्या द्वारा तो व्यवहार करीत असतो, इतकाच याचा अर्थ आहे. ठीक आहे ना? म्हणून म्हणतात सुखची भासले दोठाई. हे माणसाच्या लक्षात येण्यासाठी केवळ बुद्धीची सूक्ष्मता असून चालणार नाही. शास्त्रशुद्ध पवित्र अंतःकरण आणि तीव्र मुमुक्षुत्व आणि तीव्रतर विवेक आणि वैराग्य जर त्याच्या ठिकाणी जागृत असेल तर ही गोष्ट त्याला मान्य होईल. नाहीतर ही गोष्ट सिद्धांत रूपाने सुद्धा वेदांत चिंतन करणाऱ्या मनुष्याच्या बुद्धीवर सुद्धा लवकर आरूढ होणं शक्य नाही. एक होईल जे काही त्याला पारंपरिक वेदांताच्या चिंतनामध्ये दुःख ही कल्पना आहे आणि सुख हे स्वरूप आहे, इथपर्यंत त्याचे होईल मजल. पण सुख आणि दुःखाचा प्रवाह त्यामध्ये एकच सुख दोन सुखदुःखाच्या रूपाने भासत आहे हे लवकर ध्यानी येत नाही. यासाठी त्याला भरपूर मनन करण्याची, अनुसंधान करण्याची आणि ह्या अर्थाला किंवा ह्या वाक्याच्या अर्थाला पाहण्याची गरज आहे.
जर पाण्याची गरज झाली आहे आणि हे जर आपल्याला भावलं किंवा ही धारणा जर आपली दृढ झाली तर तो मनुष्य निहाल व्हायला काही वेळ लागणार नाही. तो मनुष्य खऱ्या अर्थाने या ठिकाणी काय नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी, चाले जैसे गंगोघाचे पाणी, अशा प्रकारचं त्याचं जीवन जे आहे ते आत बाहेर अशा विशुद्ध आनंदाच्या केवळ आनंदाची अनुभूती त्या ठिकाणी त्याला येणार. म्हणून यांनी सांगितलं की परी सुखदुःख प्रवाही सुखची भासले दोठाही म्हणून सुखाचीच काही सुखेची धरीजे चाड. म्हणून आम्ही काय म्हणतो, सुखानेच सुखाची काय धरली चाड, म्हणजे इच्छा केली आणि ते सुख आणि दुःख यांच्या सुखदुःखाच्या प्रवाहाच्या रूपाने दोन ठिकाणी भासलं. पण याला कारण कोण आहे? त्या सुखानेच आपल्या सुखरूपतेचा भोग घेण्याची इच्छा केली असं म्हणतात ग्रंथकार. लगेच पुन्हा हे जे शब्द आहेत ना, ह्या शब्दांच्यामध्ये उणीव वाटते. त्यांना वाटतं की हे शब्द चाड शब्दार्थ इच्छा ही अपूर्णतेची द्योतक आहे आणि तत्व एवं पूर्णमदः पूर्णमिदम अशा प्रकारचं असल्यामुळं त्याला इच्छा होईलच कशी, किंवा हे शब्द आपले कुठंतरी त्रुटीपूर्ण असे टीकाकाराला वाटतात. आणि म्हणून ते म्हणतात की सुखेची धरीजे चाड, सुखेचं घे सुखेची धरीजे चाड, कोण सुखाचीच काही सुखेची चाड धरीजे. सुखाने सुखाची चाड शब्दाचा अर्थ इच्छा केली असा. तर आता ते म्हणतात चाड नव्हे ते निज आवडी, सुखेच घे वाढी तई विश्वरचना एवढी बुडवून जाय. चांगलं शब्दांचं अनुसंधान करा आणि त्याचं जे काय आपलं चाललं आहे त्याच्यापेक्षा अधिक स्पष्ट एखादा चांगल्या प्रकारचा शब्द ते आपल्या बुद्धीवर आरूढ करणारा जर आपल्याला आठवला तर ते शब्द सांगा, म्हणजे उलट आणखी जवळचं होईल. जेवढं शक्य आहे तेवढं आपण पाहतो. चाड नव्हे ते निजावडी. आता म्हणतात ही चाड म्हणता येत नाही. इच्छा कधी? इच्छा अपूर्णतेची द्योतक आहे. एखादी वस्तू आपल्याजवळ नसावी आणि मग तिच्या प्राप्तीची इच्छा मनुष्याला होते. पण आत्मा हे आपलं स्वरूप असल्यामुळं त्याच्या ठिकाणी चाड आहे असं म्हणता येत नाही. इच्छा नाही तर त्याच्यासाठी माऊलींनी एक महत्त्वाचा शब्द प्रयोग केला. टीकाकारही वारंवार आपल्याला त्याचं स्पष्टीकरण करत सांगतात. ते कोणतं? इच्छा नाही म्हणायची. इच्छेनं एकच आत्मतत्व, बरोबर ना, एकच सुखरूप असणारं तत्व त्या इच्छेने सुख आणि दुःख यांच्या प्रवाहरूपाने भासमान झालं नाही. ती त्याची आवड आहे असं म्हणतात. आवड म्हटलं की त्याला काही कारण लागत नाही, किंवा अशी इच्छा होते की आपल्याला ही गोष्ट प्राप्त व्हावी, ती आपल्याला अनुकूल आहे, अनुकूल वस्तूने आपल्याला काय होईल? आनंद होईल. अशा प्रकारचं हे सुखाचं स्वरूप नाही. तर हे सुखच आहे. चाड नव्हे ते निज आवडी, ते आपल्या आवडीला काही कार्यकारण भाव नसतो, म्हणून त्याला काही कार्यकारण भाव नाही. कार्यकारण भाव कोणत्या? मिथ्या वस्तूमध्ये कार्यकारण भाव नसतो. म्हणजे याचा अर्थ ते काय आहे? मिथ्या आहे. ते आवड जरी म्हटलं तर आवड म्हणजे सत्य आहे असा त्याचा म्हणण्याचा अर्थ नाही. इच्छाही सत्य नाही, पण इच्छा म्हणण्यापेक्षा आवड म्हणणं चांगलं. म्हणून चाड नव्हे ते निज आवडी, त्याची स्वतःची आवड आहे. सुखेची घे जे वाढी, त्या सुखदुःखाच्या प्रवाहाच्या रूपाने भासत असताना सुखाची अशी आवड आहे की त्या सुखेची वाढी घे जे ते सुखच वाढू लागतं, आहे की नाही? ते आहे ना, कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे हृदयी प्रगटे राम, नाही दुसरे सुख मागचं प्रमाणे मला वाटतं. सुरुवात काय? संत चरण रज लागता सहज वासनेचे ब्रीद जळोनी जाय, आणि मग रामनामी उपजे आवडी आणि सुख घडोघडी वाढो लागे. आपल्या जेव्हा त्या सुखाची वाढ होते आणि सुख जेव्हा वाढायला लागतं तर त्यावेळेला ते सुखच काय करतं? आपल्या आवडीने आपली वृद्धी करण्यासाठी, म्हणजे नित्य नूतन वृद्धी करण्यासाठी ते सुखच काय करतं? सुखदुःख प्रवाहाच्या रूपाने दोन ठाई भासतं. आणि त्यावेळेला आहे ना, ते सुख जेव्हा भासतं ना त्यावेळेला तई विश्वरचना एवढी बुडवणी जाय. जी विश्वरचना होती ना आत्तापर्यंत, आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाची आघारा करी तसे आडवारा विश्वाभासू जो, असा विश्वाचा आभास जो होता त्या विश्वाचा एवढा रचना विस्तार तो बुडवणी जाय श्यान्न होवे. तर तो विश्वरचना त्या ठिकाणी बुडून जाते. काय सांगतात?
ती ओवी आपण दररोज सांगतो सध्या. मावळवीत विश्वाभासो नवल उदयला चंडांशो आद्वयाब्जिनी विकासो वंदू आता. तिथं जो अविद्याराती रुसोनिया गिळी ज्ञानाज्ञान चांदनिया जो सुदिनू करी ज्ञानिया सोबोधाचा. जेने विवळतीये सवळे लावहोनी आत्मज्ञानाचे डोळे सांडिती देहांतेची आविसाळे जीवपक्षी. लिंगदेह कमळाचा पोटी वेचतया चिदभ्रमराचा बंदी मोक्षो जयाचा उदयला होय. तिका शब्दाच्या आसकडी आरडत विरह वेडी आपलं शब्दाच्या भेद नदीच्या दोही तडी शब्दाच्या असकडी भेद नदीच्या दोही थडी आरडाते विरह वेडी बुद्धी बोधू. तया चक्रवाकाचे मिथुन सामरस्याचे समाधान आणि भोगविजो चिदगगन भुवन दिवा असं ज्यांचं वर्णन केलेलं आहे. असे त्याच्या जे श्रीगुरू आहे ते जेव्हा त्या सत्शिष्याच्या जीवनात येतात त्यावेळेला त्याची ही एवढी विश्वाची रचना ही बुडून जाते. म्हणजे तो आत्मानंदामध्ये निमग्न होतो. ते पाठीमागं आवडीचे निवेगे एक एकाते गिळती अंगे तै तेनेची सुखे सुखाशी चेवविले यथार्थेशी तोची हे गुरुशिष्यपणाची संधी झाला. तै तेनेची सुखे त्यावेळेला त्या सुखानेच काय केलं यथार्थेशी सुखाशी चेजविले खऱ्या अर्थाने त्या सुखाला काय केलं प्रेरित केलं. बरोबर ना बरोबर ना सुखाने सुखाला खऱ्या अर्थाने प्रेरित केलं. सुखदुःखाचा प्रवाह भासला ते तो झाला नाही. सुखदुःखाचा प्रवाह बरोबर ना सुखदुःखाची अभिव्यक्ती ही जगदंतपाती आहे आणि ते जगत तर त्याच्यामध्ये बुडून गेलं. मग खऱ्या अर्थाने त्या सुखाने सुखाला चेवलेलं आहे. जरी तुम्हाला या ठिकाणी गुरु शिष्य पण दोन दिसत असेल पण एकच सुखच आपल्या सुखरूपतेला या ठिकाणी जागृत करीत आहेत चेववीत आहेत. आणि तेच गुरु शिष्यपणाची संधी झाला आणि तोच ह्या गुरु आणि शिष्य या दोघांच्या मधली एक संधिरेषा झालेली आहे. संधिरेषा म्हणजे काय मूळचं असणारं जे सुख आहे ते सुखच घडोघडी वाढो लागे. वाढलेलं सुख म्हणजे तरंग बरोबर ना तरंग आणि महासमुद्र यांचा संधी कोणता यांचा संधी पाणी आहे का नाही. यांचा संधी काय आहे सुखरूपता. तसा या ठिकाणी गुरु आणि शिष्य यांचा संधी म्हणजे काय आहे आत्मरूपता सुखरूपता आहे की नाही. आणि तीच सुखरूपता काय झाली आपलं बरोबर ना आपलं ऐक्य न बिघडता गुरु आणि शिष्य बरोबर ना जल आणि तरंग याप्रमाणे एकच जल तरंगच्या रूपाने नटलेलं आहे विनटलेलं आहे विशेष रूपाने नटलेलं आहे शोभा आलेलं आहे असं. म्हणून हाची बुझे आणि हाची बुझावी ऐशी सुचिली मुळववी सुखेची सुखाची चवी घे जे. जेव्हा हे जीवन कधी अनुभवायला मिळेल ज्या जीवनामध्ये आपल्या भौतिक ऐहिक पारलौकिक बरोबर आहे ना बरोबर पारलौकिक बंध मोक्ष बरोबर ना जीवनमुक्ती विदेहमुक्ती जीवनमुक्तीचं विलक्षण सुख ह्या सगळ्या कल्पनाला तिळांजली दिली असेल तर ह्या वास्तव सुखाची किंवा ह्या सुखाची वास्तव अनुभूती त्या ठिकाणी येऊ शकेल. यत्किंचित जर मनाला स्थान असेल तर त्याचा हा विषय नाही. त्यांनी फक्त या शब्दाच्या अर्थाचं चिंतन करून त्या अर्थाच्या चिंतनातलं जे काही आस्वादन आहे ते रसास्वादन होईल की जो रसरूपतेला रसास्वादन हा प्रतिबंध असेल ऐकेल जो त्याला काय असेल प्रतिबंध असेल. जर आता ह्या गोष्टी आपल्याला समजूनच घ्यायच्या झाल्या तर त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा जास्त प्रयत्न केला पाहिजे जेवढा होईल तर. तो काय परिपूर्ण यशस्वी होईल अशातला काही भाग नाही. पण यशस्वी होण्यासाठी जसा ज्ञानोबरायांना यामध्ये निकराचा आत्मभाव सांगायचा आहे तर त्या निकराच्या आत्मभावाचा निकराचा प्रयत्नाची पराकाष्ठा ज्याच्या जीवनात होईल त्याला हे शब्द जे आहेत तर ते शब्द अर्थरूपतेने सुखावतील ऐकी नाही. इतरांना काही त्याच्याबद्दल वाटणार नाही. त्यांनी लिहिलं की जो जेथीचे गौरव नेणे तयाशी ते भिंगुळवाणे ना. पुढं काय
अप्रसंग म्हणावाचिकी दुसऱ्यांना हे अप्रसंग आहे हे काय पुन्हा पुन्हा सांगतात, ही उदाहरणं देतात. ह्या कल्पनात मुळात काय आहे, ह्या कल्पनाच माणसाला कधी वास्तवतेकडे न नेणाऱ्या कल्पना आहे असं वाटेल. ह्या ज्या इथं सांगितलेल्या कल्पना आहेत ह्या, आणि ह्या वास्तवतेपासून दूर नेणाऱ्या आहेत असं वाटेल. कारण जो जे तिचे गौरव नेणे तयाशी ते त्याला हे भिंगुळवाणी, त्याला हे असंच प्रकार वाटतं. किंवा जसा एखादा मनुष्य खोल पाण्यात जर बुडवला, बरोबर ना, तर तो खोल पाण्यात बुडवला तो गुदमरून जातो की नाही, तसं ह्या ग्रंथाच्या गांभीर्यामध्ये जितका माणूस जाईल त्याला त्या ठिकाणी घाबरून जाईल, गुदमरल्यासारखं होईल. याच्यामध्ये आहे पण तसं मला वाटतं पंचदशीमध्ये एक श्लोक दिला आहे किंवा ह्याच्यामध्ये आहेत तिथं गौडपादकारिकेमध्ये आहेत की हे जे लोक आहेत ना, द्वैती लोक आहे ना, तिथं घाबरल्यासारखे होतात. याच्यामध्ये द्वैत गेल्यावर जीवनच काय राहिलं, जीवनाचा अर्थच काय राहिला आहे की नाही. म्हणून हाच बुझे आणि हाच बुजावी, म्हणून हाच बुझे म्हणजे हाच समजून घेतो आणि हाच बुजावी आणि हाच त्याला समजावून देतो. वर राहिले का काही. म्हणून हाची बुजे आणि हाची बुजावी, आईशी सुचिली मूळ ओवी, अशा प्रकारची मूळ ओवीमधून सूचन केलेलं आहे. सुखेची सुखाची चवी घे जे जेव्हा, हे कधी कळेल, जेव्हा सुखच सुखाची चवी घेत असते त्याच वेळेस, जेव्हा सुखच सुखाची स्वतःचं आस्वादन करतं तेव्हा ह्याचा अर्थ तुम्हाला कळेल की माऊली जे म्हणतात हाची बुजे आणि हाची बुजावी, ह्या ओवीचा काय अर्थ आहे हे तेव्हा कळेल की जेव्हा सुखच सुखाची चवी कशी घेतं हे तुम्हाला कळेल तेव्हा. हा जो संधी काही सुखाचा हेलावा पाही, मागुता ठाईच्या ठाई निमोनी गेला. हा जो संधी काही, हा जो गुरु आणि शिष्य ह्या दोघांच्यामध्ये होणारा जो संधी आहे, म्हणजे ह्या दोघांचा सांधा आहे, या दोघांचं जे मिलन आहे, ते मिलन म्हणजे काय स्वरूपाचं आहे तर सुखाचा हेलावा पाहिजे. गुरु शिष्यांचं मिलन झालं का सुखाचा हेलावा म्हणजे सुखाचा तरंग, बरोबर ना. गुरु शिष्याचं मिलन म्हणजे काय आहे, सुखाची लाट आहे. हा सुखाचा काय आहे, हेलावा, सुखाची लाट आहे. कारण काय, अगोदर दोघांचं मुळात काय होतं, सुखरूपता, अभंग सुखरूपता होती. आणि त्यांचं जेव्हा मिलन होतं तेव्हा त्या ठिकाणी द्वैतातलं दुःख होत नाही, त्या ठिकाणी सुखाचा हेलावा, बरोबर ना. म्हणून त्यांनी लिहिलं, ते स्वामी महाराज सांगायचे काय, ज्ञानी को ज्ञानी मिले तो भय काय नाही, ज्ञानी को ज्ञानी मिले तो भईस काय ते आनंद की लूट, आनंद की लूट. आणि ज्ञानी को अज्ञानी मिले तो बडी माथाकूट, असं ते म्हणायचे आहे की नाही. हे जे दोघं एकच ज्ञानच ज्ञानाला मिळतं, त्यामुळं त्या ठिकाणी आनंदाचे हेलावे आहेत आहे की नाही. आणि सुखाचा हेलावा पाहिजे. आणि हा जो आहे तो हा हेलावा म्हणजे काय वेगळेपणाने राहील असं नाही, तर त्या ठिकाणी मागुता ठाईच्या ठाई निमोनी गेला. आणि नंतर तो जो आहे ना, तो मुळातच कोणाचा असतो, अधिष्ठानाचा असतो. आणि तो जाईल तरी कुठं दोघं मिळाल्यावर आनंदाला एक काय होते, लाट उसळते, बरं ना. आनंदावर आनंदाचा तरंग उठवतो, आनंदाच्या डोहात आनंदाचा तरंग उठतो. आणि मागुता आणि नंतर उत्तरक्षणी मागुता ठाईच्या ठाई निमून गेला. तो जिथं होता तिथंच आपल्या स्वस्वरूपामध्ये तो तरंगसुद्धा काय होतो, बुडून जातो. तसं पण एक अभंग आहे, तरंग बुडाला, असं. हे कारण आता हे निवृत्तीनाथ महाराजांची वारी चालू आहे ना, तिथं अगदी हे अमृतानुभवाचं वर्णन करणारे ते शब्द आहे. काय नाही, सगळा अभंगच तसा आहे. सकळही तीर्थे, आता तोच सगळा विषय तोच आहे. आता ह्याच्या पुढं जो आहे, योगायोगाने आज ज्ञानोबरायांच्या आपलं निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याचंच हे सगळं वर्णन आहे. ज्ञानोबरायांचं कीर्तन आहे त्या थोडक्यात याच्यावर आज, आहे की नाही. ते सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे मना, आणिक न करी भ्रांतीचे, आता न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीशी मार्जन केले असे. आणि एकार्णव झाला तरंग बुडाला, तैसा देह झाला तुका तैसा एकार्णव झाला तरंग बुडाला, तैसा देह झाला ब्रह्मरूप. बापर खुमादेवरून नवलपही केले, आणि तारू हरपले मृगजळी.
ऐक ना, ते उदाहरणं पण इथं पण गेलेली. आता ह्याच्यातच ते गेले मृगजळात, त्या मृगजळातून जड नावेने ह्या तरुण गेलो वगैरे, हे जे आहेत हे सगळे ह्या अमृतानुभवातलंच ह्या प्रकरणातलं वर्णन आहे. आता जो काही शेवटचा उपसंहाराचा भाग आहे त्यामध्ये, आहे की नाही. मग मागुता ठाईच्या ठाई निमोनी गेला. नंतर आपल्या ठिकाणी तो पुन्हा काय झाला, निमून गेला, म्हणजे आपण आपल्या ठाईस तो लीन होऊन गेला, किंवा तद्रुपतेला, ऐक्याला, समरसतेला प्राप्त झाला. मीठ जसं पाण्यामध्ये एकरूप व्हावं तसं. आता मग तो निद्रेचा भोग जो काही, जागरीच सापडला पाही, निद्रा जागरा दोही सरिसा पाडू. मग निद्रेचा भोग जो काही, आता ते म्हणतात हा जो जागाही तोच झाला आणि जागाही त्यानेच केलं. आणि पुन्हा झोपेमध्ये कोण गेला, जो जागृतीत होता तोच काय झाला, झोपेमध्ये गेला. आणि जो निद्रेमध्ये त्याला जो भोग झाला, बरोबर ना. म्हणजे निद्रेमध्ये भोगाचा आपण नेहमी स्वरूप पाहतो. भोग म्हणजे काय, केवळ स्वस्वरूपाने स्वस्वरूपामध्येच असणं, हाच त्या स्वस्वरूपाने घेतलेला त्या स्वस्वरूपाचा काय आहे, भोग आहे. मग हा जो निद्रेचा जो भोग झाला तो जागरीत सापडला पाहिजे. हा निद्रेचा भोग झाला तेव्हा निद्रेमध्ये तर कळला नाही, बरोबर आहे ना. मग तो कळला कुठं, ज्या वेळेला त्याने सुषुप्तीच्या अवस्थेचा अभिमान धारण केला होता, बरोबर ना, त्यावेळेला त्याचा भोग त्याला कळला नाही. मग त्याचा भोग कळला कोणाला, जागृती आला तेव्हा त्याचा भोग कळला. मग तुम्ही काय सांगायला लागले, तुम्ही सांगायला लागले की स्मृती ज्या अर्थी होती, सुषुप्तीतल्या अज्ञानाने आवृत्त असणाऱ्या सुखाचं स्मरण होतं, चांगलं बघा. तर त्यावेळेला ते, बरोबर ना, स्मृती ही अनुभवपूर्विका असते. आणि ज्या अर्थी जागृत अवस्थेमध्ये सुषुप्तीतल्या आवृत्त आनंदाचं तुम्हाला स्मरण होतं, त्याचा अर्थ त्या ठिकाणी तो आनंद होता, बरोबर ना. परंतु त्या आनंदाचा अभिमान त्यावेळेला प्राज्ञाने धारण केला होता, बरोबर ना. आणि या ठिकाणी हा कथन करणारा कोण आहे, कथन करणारा कोण आहे, विश्व आहे. मग आपल्याला शंका येते, त्याचं त्या वेदांत प्रक्रिया प्रत्यभिज्ञेमध्ये फार चांगलं स्पष्टीकरण केले. आता बरेच दिवस झाले मी विसरलो, पुन्हा कधी जरा कुठं सापडलं किंवा आठवलं तर मी खुणा पण केलेले आहेत. पण आता चांगलं लक्षात घ्या की या ठिकाणी मग हा अभिमान कोण होता, प्राज्ञाचा. आणि सांगतोय कोण, विश्व. मग विश्वाने सांगितलेला हा जो ही जी अनुभूती आहे, तर हा अनुभव प्रामाणिक आहे का असं आपण चिंतन करत असतो, आहे की नाही. हा प्रामाणिक आहे का असं आपण म्हणतो. खरं काय माहिती आहे का, विश्व आणि तैजस ह्यासुद्धा त्या मूळ तुरीय स्वरूपावर केलेल्या कल्पना आहेत. विश्वाचं अभिमानित्व आणि प्राज्ञाचं अभिमानित्व, बरोबर नाही. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या अवस्थांचे अभिमानी, बरोबर ना. आणि त्या अभिमानाने त्या अवस्थेमध्ये भोगलेलं सुख ह्या मूळ आत्मस्वरूपावर केलेल्या कल्पना आहेत. का मूळ आत्मस्वरूपच आहे का, ह्या कल्पनासुद्धा आत्मस्वरूपच झालं. ह्या कल्पना ज्या आहेत, ह्या कल्पनेतल्या सगळ्या वस्तू कोण झालेलं आहे, आत्माच झालेला आहे. आणि त्यांचं प्रकाशनसुद्धा कोणी केलेलं आहे, आत्म्याने केलेलं आहे. आत्मा हाच त्या मिथ्या असणाऱ्या सगळ्या अवस्था अभिमानींचा प्रकाशक आहे, बरोबर ना. हाच जर प्रकाश आहे का, तोच झाला का, त्यानेच पाहिलं. मग त्याचा जो अनुभव आहे, कोणत्या सुषुप्तीतल्या सुखाचा जागृतीमध्ये सांगणारा, बरोबर, जो अनुभव आहे, बरोबर ना, कथन करतो, तो प्रामाणिक आहे का अप्रामाणिक आहे, अतिप्रामाणिक आहे. तो काय आहे, अतिप्रामाणिक. आणि तोच तिथं होता आणि तोच ह्या ठिकाणी सांगतो. तुम्हाला हेच समजून देण्यासाठी त्या ठिकाणी त्या कल्पना करून सांगितलेल्या आहे. लक्षात येत आहे ना. तर त्याच्यामध्ये लक्षात, म्हणजे हे यथायोग्य वाटतं का, यथार्थ हे, कारण इथं त्यांनी हे लिहिलंय ना. ते म्हणतात निद्रेचा भोग जो काही, तो जागरीत सापडला पाहिजे, जागृतीमध्ये सापडला. याचं कारण काय, या महाराज पुढे या, पुढे. कारण का, निद्रा जागरा दोही सरिसा पाडू. निद्रा आणि जागृती या दोन्हीमध्ये तुलना केली असताना ते दोन्ही काय आहे, सरसे, म्हणजे एकदम सारखे आहेत. आता या ठिकाणी दोन्ही सारखे आहेत, म्हणजे मिथ्यात्वाने सारखे आहेत का अधिष्ठान रूपाने सारखे आहेत. अधिष्ठान रूपाने दोन्ही काय आहेत,
निद्रेमध्ये जे अधिष्ठान होतं तेच जागृतीमध्ये आहे. आता जर तुम्ही कधी अप्रामाणिक कधी म्हणल्यास चाललं असतं बघा, ज्या वेळेला जर स्वतंत्र, बरोबर ना, स्वतंत्र म्हणजे तुरीय अधिष्ठानाला सोडून जर जागृतीचा अभिमानी विश्व आणि सुषुप्त्याभिमानी प्राज्ञ हे जर दोन पदार्थ असते, तर त्यांचा दोन पदार्थ सत्य असते, तर त्यांचा जो अभिमान धारण करणारे हे दोन सत्य असते, तर मग यांचा अनुभव सुषुप्तीचा विश्वाने कथन केलेला अनुभव हा अप्रामाणिक झाला असता. पण अप्रामाणिक त्याला म्हणता येत नाही, कारण निद्रा दोही सरीसापाडू. निद्रेमध्ये कोण होतो? मीच होतो. आणि जागृतीमध्ये कोण आहे? मीच आहे. ऐक ना, मग निद्रेतला पदार्थ कोण झालं होतं? का अज्ञान पण मीच झालं होतं? का अज्ञानाचंही प्रकाशक मी झालो होतो? विवर्तवादाला कुठं हानी येते का? विवर्तवादाला, सृष्टीवादाला हानी येते का? सृष्टीवादाला हानी येते का? आणि परिणाम आरंभ यांचा विचारच येत नाही. कधीतरी आपल्याला असं वाटतं का की सांख्यांच्या परिणामाचा या ठिकाणी आम्ही विचार करून ही गोष्ट सांगू? किंवा नैयायिक वैशेषिकाचा आरंभवादाचा विचार, कार्यकारणभावाचा विचार इथं कधीतरी येण्याचं कारण तरी डोळ्यापुढे येतं का? ज्ञानोबाराय जेव्हा हे सांगतात तेव्हा एकदम टळटळीत दिसायला लागतं आपल्याला. टळटळीत जशी वस्तू आहे तशीच दिसायला लागते का दुसरं काही दिसतं आपल्याला? किंवा त्याच्याही पुढं आणखीन लिहितात, अगोदर निद्रा सांगितली, नंतर जागरण सांगितलं, आता सांगतात किंवा निद्रा स्वप्नासहित जागरूचे हा असत पूर्वापरता येथ देखिली नाही. बघा, जे कोणाला ज्ञानोबाराय कृपा करतील किंवा ज्या कोणाचे अंतकरण वृत्ती फक्त ज्ञानोबारायांचंच कथन करीत असणारं निरूपण, त्याला आपल्या बुद्धीवर आरूढ करावं किंवा त्याची अनुभूती यावी, तर ज्ञानोबाराय यशवरून तेन लभ्या, थोडा कृपेचा शिंतोडा आपल्यावर पडू शकतो, आहे की नाही? म्हणून जर ह्या गोष्टी आपल्याला कळल्या आणि ह्या गोष्टी जर आपल्याला पटल्या, बरोबर ना, मग आपल्याला ह्या गोष्टी कळल्यान जर पटल्या तर झेपतील का नाही? का झेपण्याचा मधला कक्षच येणार नाही, रंगण्याचाच कक्ष येईल. झेपायचं काय त्याच्यामध्ये, आहे की नाही? जर कळल्या आणि जर पटल्या तर झेपणं हा कक्षाच येणार नाही. केवळ कोणती कक्षा आहे? रंगण्याची कक्षा आहे. ती रंगण्याची कक्षा आपल्याला येईल का लोक म्हणतील? लोक ठाणोरियाचे मवावे आणि की घायावे, अशा प्रकारचे ते स्वामी महाराज म्हणायचे. अमृतानुभव ऐकताना तुम्हाला वस्त्राचे अजून तुम्हाला भांडरात आणि टोपीचा कोणा तुम्ही अजून सरळ करता, काय अमृतानुभव ऐकता ह्याच्यामध्ये, आहे की नाही? जर ह्याच्यामध्ये असं जर आपल्याला चिंतन असलं तर ते सांगतात किंवा निद्रा स्वप्नासहित जागरूचे हा असत. अहो, निद्रा स्वप्न, तुम्हाला ह्या अवस्थांचा भेद करायचा आहे कधी? सुषुप्तीन, जागृतीन, समाधीन, मूर्छा, बरोबर आहे की नाही? आणि स्वप्न ह्या अवस्था करायच्या का? योग वासिष्ठाच्या अवस्थेंचं सुद्धा इथं खंडन झालं आहे बरं का. जागृतीन, जागृत स्वप्नी, ज्ञानेश्वर महाराज ऐकायलाही तयार नाही, आहे की नाही? आणि जर फारच वर्णन करून घ्यायचं झालं, ज्ञानेश्वर महाराजांना आवडणारी अवस्था कोणती माहिती आहे का? सुषुप्ती ही अवस्था आहे की नाही? जर म्हणायचं झालं तर म्हणायचं त्याला काही कौतुक नाही, पण म्हणायचं झालं तर सुषुप्ती आहे की नाही? त्याच्यामध्ये नाही, हे सुषुप्ती नाही, हे अवस्थांच्या आतीत असणारं जे तुरीय तत्व, नित्यसिद्ध स्वयंप्रकाश, त्याचं हे वर्णन आहे की नाही? किंवा निद्रा स्वप्नासहित जागृती हा असत, किंवा निद्रा आणि स्वप्न यांच्यासहित हा जागृतीच आहे की नाही? म्हणजे ही कोणती आहे? टळटळीत जागृती आहे. किंवा याला जर म्हणायचं झालं, आता तुमच्या वाच्या सुषुप्ती म्हणण्यापेक्षा कोणती म्हणायचं? जागृत. याला काय म्हणायचं? आहे की नाही? सुषुप्ती कधी नेनिवाचं अंग जेव्हा सांगायचं तेव्हा सुषुप्ती आहे, आणि टळटळीत जागृती सांगायची तेव्हा जागृती आहे असं सांगायचं. ज्या सगळ्या अवस्था याच्यात कुठं याचा विचार केला होता आपण चांगदेव 65मध्ये. चांगदेव 65 सिद्धांत बिंदूमध्ये नाही, आपण चांगदेव 65मध्ये थोडा विचार केला होता. सिद्धांत बिंदूमध्ये तर फारच विस्ताराने झालं होतं. निदे परवते निदनी, जागृती गिळोनी जागणी, तर केले तैसे गुंफणे ज्ञानदेव म्हणे.
निद्रा स्वप्नासहित जागृती हा असत. निद्रा आणि स्वप्नासहित ही सगळी अवस्था काय आहे? जागृतीच आहे. पूर्वापरता येथ देखीलही नाही. या ठिकाणी आम्ही पूर्वी जो मी अहम सुखम अस्वाप्सम न किंचित अवेदिशम अन्न काय अहम अत्र जागर्मिका, मी आता जागृत आहे. ही पूर्व आणि परता या ठिकाणी, पूर्व आणि अपरता या ठिकाणी काहीच नाही. बरोबर आहे की नाही? अगोदर मी जागा होतो, आता मी सुषुप्तीतून जागा झालेला आहे, मी आता स्वप्न पाहिलेलं आहे, हे कोणतंच त्या ठिकाणी नाही. निद्रा स्वप्नासहित सगळं जागृतीच आहे. म्हणजे निद्रा स्वप्न आणि जागृती हे सगळं काय आहे? जागृतीच आहे. किंवा बघा, निद्रा स्वप्न आणि जागृती हे सगळं स्वप्नच आहे. किंवा निद्रा स्वप्न आणि जागृती हे सगळं सुषुप्तीच आहे. किंवा निद्रा स्वप्न आणि जागृती हे सगळं अधिष्ठानच आहे. सगळं सारखंच आहे, कारण स्वरूपाच्या ठिकाणी काहीच नाही. आहे की नाही? ही सगळी भाषा कशातली आहे? अध्यारोपाची भाषा आहे. आणि अपवाद केला की त्याच्या ठिकाणी काहीच नाही. हा प्रश्न येतो कधी? ज्ञानोत्तर काय? तर ज्ञानोत्तर हे असं आहे की ज्ञानोत्तर जे आहे, तुम्ही जे म्हणाल ते काय आहे? मीच आहे. जे म्हणाल ते आत्मतत्वच आहे, दुसरं काही नाही. तुम्ही कशालाही हात लावा, घटाला लावा, रांजणाला लावा, परळला लावा, आहे की नाही? आम्ही त्याला काय म्हणू? माती आहे की नाही? एकदा मृत्तिकेची अधिष्ठानाची दृष्टी आली की त्याच्यामध्ये दुसरं काही नाही. किंवा निद्रा स्वप्नासहित जागरूची हा असत पूर्वापरता येथं देखील नाही. इथं एक पूर्वी होतं आणि इथं एक आता आहे की नाही? शब्दस्पर्शादयो वेद्या वैचित्र्या जागरे पृथक ततो विभक्त तत्संविद ऐक्यरूप्या न भिद्यते. परंतु सुख मासाब्द युगकल्पेषु गतागामीश्वानेकधा नोदेति नास्तमेत्येका संवेद एषा स्वयं प्रभाव, अशी स्थिती नाही का? परंतु सुखरूपता न तुटे म्हणून सुखची सुखाशी भेटे. गुरु शिष्यपणे नटे सुखची सुखी, परंतु सुखरूपता न तुटे. याच्या मूळ सुखरूपतेला कोणतीही अवस्था येऊ द्या, आहे की नाही? नाही, पण दुःखरूपता आल्यावर काय हे लक्षात आलं ना. आपण परवा पण भरपूर चिंतन केलं की दुःखाचं माणसाला वाटतं की काहीतरी संगती लावावी आणि त्या संगतीसाठी मायावादाला जवळ करावं, आहे की नाही? असं वाटतं. पण चिद्वादामध्ये, त्या चिद्विलासामध्ये त्याला जवळ करण्याची काही गरज नाही. कधी अगोदर करा, पण तीव्रतर मुमुक्षुत्व किंवा सिद्ध ज्याची आत्मस्वरूपाची यथार्थ भेट झालेली आहे त्याच्या दृष्टीनं याचं चिंतन करण्याची गरज नाही. परंतु सुखरूपता न तुटे. सुखरूपता तर कधी आपल्यापासून तुटत नाही, म्हणजे आपल्यापासून बाजूला जात नाही. आणि सुखाची सुखाची भेटे आणि सुखच सुखाला भेटत राहतं. म्हणजे कोणताही व्यवहार यो यो व्यवहारा सा सा अध्यासपूर्वक हा, जो जो व्यवहार आहे तो अध्यासपूर्वक आहे असं म्हणण्याची गरज राहिली का? नाही ना. तिथं काय झालं? यो यो व्यवहारा सा सा सुखपूर्वक आवडीपूर्वक हा, ऐकणे असा अर्थ झाला. कोणताही व्यवहार झाला तर तो व्यवहार काय आहे? सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आणि आनंद कोंदला मागे पुढे. आता हे सुद्धा आपण म्हणतोय ना, खरं समजून बोलतोय का आपण? ते दुःख आणि सुख हे वृत्त्यात्मक गृहीत धरून बोलतोय, बरोबर आहे की नाही? तर तिथं जर तुम्हाला सुखाच्या व्यवहारात सुखाचा लाभ झाला असं म्हणत असताना वृत्त्यात्मक आनंदाला धरून दुःख सापेक्ष सुख असं तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला जो लाभ होईल ना, तर सुखाचे व्यवहारी दुःख लाभ झाला, दुःखाची कोंडला मागे पुढे असं होईल, आहे की नाही? म्हणून हे सगळं जाणून घेतलं पाहिजे की हे शब्दाच्या अतीत आहे की नाही? बोलाची वालिप फेडीजे आणि ब्रह्माच्या याच्या अंगा घडीजे असं. मग सुखरूप काय? सुखेची सुरवाडीजे सुखाची माझी. ज्ञानोबराय आपल्याला किती ठिकाणी आरसा दाखवतात ह्या ओव्यांच्या रूपाने.
जे आपण चिंतन करतो ह्या ज्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आहेत, हे आपल्याला मधून आपण जर बाजूला जायला लागलो तर ज्ञानेश्वर महाराज लगेच आरसा आणतात, याच्यात पहा, आहे की नाही. आणि मग पुन्हा आरसा गेला तर आरसा नसला तरी मुखमुखाच्या ठिकाणी आहे, तुम्हाला कळेल. पुन्हा जर कुठं काय वाटलं तर काय करतात, परत आरसा आणतात आणि आपल्याला चांगलं पहा कुठं चुकतंय तुमचं आणि कुठं दुरुस्त करा. ह्या आरशात दुरुस्त करू नका, तुमच्या समजुतीत दुरुस्त करा, पुन्हा आरसा बाजूला, आहे की नाही, अशा प्रकाराने सांगतात. हे शब्दे विन संवादिजे, इंद्रिया नेनता भोगिजे, बोला आधी झोंबिजे प्रमेयाशी. असं येथीचे पाहणे ऐसे असे विरा, जैसा न बोडलिया वीरा किंवा न मोडलिया वीरा, आपलिया उगमी धरा होऊनी ठाके. सुखरूपता न तुटवणं, या ठिकाणी आपली सुखरूपता तर कधी तुटत नाही. आणि सुखोपलब्धीचे निगुणे जाणं, हां राहिले का काही, हां, परंतु सुखरूपता न तुटे म्हणून सुखची सुखाशी भेटे. सुखरूपता तर तुटत नाही आणि सुखच सुखाला भेटत राहतं. असं कुठे गुरु शिष्यपणे नटे सुखची सुखे. हे सुख एका ठिकाणी गुरुरूपाने नटतं आणि तेच सुख एका ठिकाणी शिष्यरूपाने नटतं आणि त्यामुळे ते सुखच सुखाला भेटत राहतं. गुरु शिष्याचं मिलन नाही, ते काय आहे, सुखाचं सुखाशी होणारं मिलन किंवा ऐक्य, नित्यसिद्ध, आहे की नाही. त्यांचा संधी कोणता आहे, सुख, हाच त्यांचा काय आहे, सुखरूपता, हाच त्यांचा संधी आहे. सुखरूपता न तुटवणं वरे आहे, परंतु सुखरूपता न तुटे. आता खाली सांगतात, सुखरूपता न तुटवणं, सुखोपलब्धीचे निगुणे जाणं, सामान्य विशेषण न होनी होये. सुखरूपता तर तुटत नाही, परंतु सुखलब्धीचे निगुणे जाणं. सुखरूपता तुटत नाही, बरोबर आहे ना. मग तुम्ही काय म्हणाल, सुखरूपता तुटत नाही म्हणजे सुखरूपता ही सामान्य आहे आणि सुखरूपता न तुटताना, बरोबर ना, त्या ठिकाणी जेव्हा सुखोपलब्धी व्हायची असेल तर सुख हा गुण आहे, बरोबर ना. मग त्या गुणात्मक म्हणजे वृत्त्यात्मक असणाऱ्या त्या सुखाच्या उपलब्धीसाठी ते सामान्य सुख विशेष भावाला येतं. अशी तुमची प्रक्रिया आहे की नाही. मूळची सुखरूपता आहे, तीच सुखरूपता वृत्तीवर जेव्हा आरूढ होते त्यावेळेला तुम्हाला सुखाचा भोग होतो. म्हणजे सुखाचा भोग घेण्यासाठी मूलभूत असणारं चैतन्य तेच वृत्ती उपाधीमुळं काय होतं, वृत्ती उपाधीमुळं ते सामान्य चैतन्य आहे, तेच विशेष भावाला येतं. अशा प्रकारची जर प्रक्रिया घेऊन तुम्ही त्या सुखरूपतेचा शोध घेत असाल तर तुमची चुकीची गोष्ट आहे, असं माऊली सांगतात. बरोबर ना. कशी चुकीची आहे तर सांगतात, सुखरूपता न तुटे, आपलं सुखरूपता न तुटवणं, सुखरूपता तुटत नसताना सुखलब्धीचे निगुणे जाणं, सुखाच्या उपलब्धीच्या गुणामुळं सामान्य विशेषण न होणी, ते सामान्य आणि विशेष भावाला कधी प्राप्त न होता होये. सामान्य विशेष भावाला न होता होये म्हणजे कुठं, तुमच्या बुद्धीत जणू काही झाल्यासारखं वाटतं. पूर्वरूपम अपरित्यज्य अवस्थांतर भानम, एवढंच याचं स्वरूप आहे. होये याचा अर्थ काय आहे, अवस्थांतर भान. आणि न तुटवणी याचा अर्थ काय आहे, पूर्वरूपम अपरित्यज्य. आणि अवस्थांतर भानाचा अर्थ काय आहे, सामान्य विशेष न होणी होये. होये म्हणजे जणूक आहे, एवढंच याच्यामध्ये सांगायचं आहे. ठीक आहे ना. एवम आपलेनी सुखमिशे गुरु शिष्यता विलासे, परिप्रत्यय एकचे असे संचलेपणे. एवम आपलेनी सुखमिशे, अशा प्रकारे आपल्याच सुखाच्या निमित्ताने, गुरु शिष्यता विलासे, आपल्याला सुखाचा भोग व्हावा या निमित्ताने गुरु आणि शिष्य याप्रमाणे तेच परमात्म तत्व विलसत आहे. म्हणजे ते विशेष रूपाला किंवा विलासाला किंवा विस्ताराला प्राप्त होत आहे. एकच होतं ते त्या ठिकाणी कल्पित द्वैत रूपाने गुरु आणि शिष्य रूपाने ते झालं. परिप्रत्यय एकच असे संचलेपणे, परंतु त्यांच्यामधला असणारा प्रत्यय, अधिष्ठान रूपाने असणारा प्रत्यय म्हणजे त्यांची न्यप्ती मात्रता, दृंग मात्रता, ती मात्र काय आहे, संचलेपणे एकच असे. ती दृंग मात्रता विद्यमान कशी आहे, एकच रूपाने विद्यमान आहे.
हे बोलेची करी बोलता बोलही हरपे थिता या लागी सांगता कुवाडे दिसे. आता काय कोणी ज्ञानोबाराय असो किंवा शिवकल्याण असो, ऐक नाही, कोणी आत्मानुभूती संपन्न पुरुष हे सांगताना जर त्या बोलण्यातच रमून गेला तर त्याचं बोलणं कधी आपल्या वास्तवतेचं दिग्दर्शन करणार नाही. म्हणून सगळेच काय म्हणतात, आपले लोक नाही म्हणतात, साध्या एखाद्या माणसावर भौतिक प्रेम असलं, समजा आपले आप्पा परवा गेले तर आप्पांचं आम्ही शब्दात वर्णन करू शकत नाही असं आपण म्हणतो. वास्तविक माईक गोष्टीचा सुद्धा शब्द कधी कधी काय होतो, माघार घेतो, आहे की नाही. तर अमाईक परमात्मा तत्वाचं शब्द माघार घेईल याच्यात काही नवल आहे. आणि जर कोणी म्हणत असेल अमाईक तत्व आम्ही शब्दाने सांगतो, अगोदरच सावध राहावं त्याच्यापासून, आहे की नाही. अगोदरच सावधान, अरे हा आपल्याला आत्मतत्वाचं शब्दाने ज्ञान करून देणार आहे की जे आत्मा अशब्दम अस्पर्शम असं त्याचं वर्णन केलेलं आहे. बरं बा, तुम्हाला शाखा काय त्याला शाखाचंद्र न्यायाने करून देतो, किंवा ते मुलीचं काय त्याला म्हणतात ते निषेधमुखाने त्याला दुसरा न्याय म्हणतात ना, म्हणजे त्या मुलीचा पती कोणता आहे त्याला विचारलं तर तिला नीतीनं पण त्याला एक हे हां नाही, त्याला एक जसं आता आपण म्हणतो ना शाखाचंद्रने आहे, ते शाखा बाजूला राहतात आणि चंद्राचं ज्ञान करून देतं. तसं या ठिकाणी नीतीनं हा नाही असं सांगून अतद्व्यावृत्ती, त्याला काय म्हणतात, अतद्व्यावृत्तीनं आम्ही याचं ज्ञान करून देतो असं म्हणतात. बरोबर आहे ना. तर असा जो पदार्थ आहे असं जर म्हटलं असता अतद्व्यावृत्तीनं, बरोबर ना, किंवा स्वपरविरोधिनी असणारे जी वृत्ती, बरोबर ना, असं म्हटलं असता, किंवा शाखाचंद्र न्यायाने म्हटलं असता, तर तरी त्याचं ऐकून घेऊ, आम्हाला तुम्हाला असं सांगता येणार नाही. अगोदर जर म्हणलं कैशी बोटाने दाखवू तुला सांग गुरुच्या मुला, तर यांचा उपदेश ऐकावा. पण तुम्हाला तुम्ही श्रवण करायला बसा बैठकीला, आणि जर तुम्हाला ज्ञान नाही झालं तर काय करू, आम्ही कडेलोट करून घेऊ. जर तू कडेलोट कर नाही तर नको करू, पण आम्हाला तुझं ऐकायचं नाही, ऐक नाही, आम्हाला तुझं ऐकून उपयोग होणार नाही. कारण तेवढे संस्कार आम्हाला आहेत का तो कसा आहे, शब्दाधिकांना अविषय परे हुनी परते बोलणे खुंटले आणि तुझी वय खरी कैसेनी सांगे, ऐक नाही. मग आता पुढं तोच प्रकरण, आता त्याच्याकडंच आहे, आता तिसरं प्रकरण तेच आहे ना, वाचारुण परिहार. तर आता सांगतात की यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेद सहा एवं आपले. हे उपनिषदाने हे ठोकताळे फार सांगून ठेवलेले आहेत, म्हणून उपनिषदांचा परिचय पाहिजे माणसाला. निदान मूलभूत उपनिषदाचा जर परिचय असेल तर त्या मनुष्याला आपल्या जीवनामध्ये आपली वाटचाल कोणत्या दिशेने चालली एवढी गोष्ट उपनिषद. बरं ते कसं आहे, अपौरुषेय वेदविद्या आहे, त्यामुळं त्याच्यावर जर मनुष्याने विश्वास ठेवला तर आपल्या समजुतीत काहीतरी अजून धारणेमध्ये कुठंतरी त्रुटी आहे, कुठंतरी वैगुण्य आहे, किंवा त्याचा अपसमज आपल्याकडून होत आहे, तो आपल्याकडून कोणातरी महापुरुषाच्या चरणाजवळ बसून तो करून घेतला पाहिजे, अशी जाणीव तरी आपली यथार्थ राहील. म्हणजे जाणीवेची जी ओढ आहे किंवा दिशा आहे ती योग्य दिशेनं राहील. ते तर शिवमहिम्न स्तोत्र तर काय सगळं हेच आहे सगळं. अतद्व्यावृत्त्यायम चकितमभिधत्ते श्रुतिरपी असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते प्रत्येक श्लोकातलं जे शेवटचं पद आहे ना, ते सगळे पद हेच सांगतं परमात्म्याचं यथार्थ स्वरूप. ते नाव आहे शिवमहिम्न, पण ते इतकं महान आहे ते शिवमहिम्न स्तोत्र. एवं आपलेनी सुखमिसे गुरु शिष्यता विलासे परिप्रत्येकच्यासे संचलेपणे. हे बोलेची करी बोलता बोलही हरपे तिता. बोलाच्याच द्वारा जर हे बोलायला गेलं तर एवढं नक्कीच आहे की थिता बोलही हरपे. असलेला जो शब्द आहे तो शब्दसुद्धा हरपून जातो. या लागी सांगता कुवाडे दिसे. म्हणून सांगण्याने ही गोष्ट जेव्हा आम्ही जातो तेव्हा कुवाडे ही गोष्ट फारच अवघड, ही गोष्ट फारच बिकट, ही गोष्ट काय जवळजवळ अशक्यप्राय. असं का म्हणतात, असं का जवळजवळ अशक्यप्राय. जवळ झालं तर शब्दाने होतं, शब्दाने होईलच असं नाही, तर झालं तर शब्दा वाचून नाही. म्हणून आम्ही ह्या कुवाडे शब्दाचा अर्थ काय करतो, अशक्यप्राय.
अशक्य असं केलं तर पुरुषार्थाच्या प्राप्तीचं साधनच राहणार नाही. अपौरुषेय वेद हाच त्याचं काय आहे, साधन आहे. ऐके ना, अपौरुषेय वेदातलं जे गुरुवाक्य हे महावाक्य आहे, गुरूंनी उच्चारण केलेलं, तेच काय आहे, याचं साधन आहे. नाहीतर मग सगळं साधन साध्य भाव काही नसल्यामुळं मुमुक्षू काय होईल, त्या वल्लवणारी नाव नसले काय काय त्याला म्हणतो, नावाडी नसणारा, नावाड्या वाचून त्या समुद्रामध्ये जर अथांग समुद्रात नाव पडली तर ती परतीराला जायची कशी आहे की नाही. म्हणून त्याची संगती म्हणून आम्ही एवढं म्हणतो. सांग या लागी सांगता कोवाडे दिसे, सांगता सांगणे नोहे ऐसे आपणा पेला आहे, तरी काहीही न होये सांगिजे ऐसे. तर आता म्हणतात की सांगता सांगणे नोहे. इथं का बरं तुम्ही म्हणता की सांगता कोवाडे आदिशे, सांगण्याला फारच अवघड वाटतं. कारण काय आहे, सांगता आणि सांगणे नोहे. कारण सांगणाराच सिद्ध होत नाही, आणि सांगणारा सिद्ध नाही झाला तर तो ज्या वस्तूविषयी सांगतो ती वस्तूचंही ज्ञान होऊ शकत नाही आणि सांगणंही संभवत नाही. मग आणि आहे तर काय, इथं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सांगणारा आहे का आणि सांगणं आहे का? हे सगळं बोलणं जे चाललं आहे, हे बोलणं मायेत आहे का आत्म्यात आहे? मग सांगणारा कोण आहे? आत्मा तर सांगणार आहे नाही. आणि जे एवढं सांगणं चाललं आहे, बरोबर आहे ना, सांगणे रूपाने, बोल रूपाने, तर तिथं सांगणारा नाही, सांगणाराच नाही, तर सांगणं कुठं आहे त्या ठिकाणी? सांगणंही नाही आणि सांगणाराही नाही. सांगता सांगणं आणि ऐसे आपण आपले आहे. असं जर आपण आपल्या स्वरूपाला लाहे म्हणजे प्राप्त केलं, म्हणजे आपल्या स्वरूपात ना सांगता आहे ना सांगणं आहे, असं जर आपण आपल्या स्वरूपाला लाहे प्राप्त केलं, म्हणजे गजानन महाराज असं जर आपल्या मूळ स्वरूपाला जाणलं तर वेगळेपणाने जाणलं का तत्स्वरूप झालं, तत्स्वरूप झालं, बरोबर ना. लाहे म्हणजे तद्रूपतेला जर प्राप्त झालं, तरी काहीही न होये सांगिजे ऐसे. तर सांगिजे ऐसे काहीही न होये. जर सांगावं असं या जगामध्ये काहीच नाही. का बरं? ह्या भौतिक वस्तू सांगायला काय हरकत आहे? त्या माईक वस्तू सांगण्याचा काय उपयोग आहे? ऐक नाही. म्हणून त्या वस्तू जर नाहीतच तर त्याच्याविषयी काय सांगावं? आणि जे अमाईक पदार्थ आहे तिथं सांगणंच नाही, मग माणसाने बोलत काय जावं? मायेविषयी बोलत जावं तोंड भरून, का माया कार्याविषयी बोलावं, का त्या दोन्हींच्या अधिष्ठानाविषयी बोलावं? बोलण्याला कोणताच विषय नाही. म्हणूनच त्याला म्हणतात न बोलण्याचं काय घेशील. स्वामी महाराज म्हणजे न बोलण्याचं काय घेशील. आता मायेविषयी माणसाला वाटतं की आपल्याला आपलं स्वरूप प्राप्त करायचं, त्याला मायेने आच्छादन केलं, माया कार्याने करीत असे आडवारा विश्वाभासजो आणि नवल उदयला चंडांश. खरं दोन्हीपैकी काय खरं आहे? निशब्द नाही की नाही. याच्या ठिकाणी त्या म्हणजे याला काय म्हणतात, निशब्द. एक फार गोड अभंग आहे माऊलीचा, किंवा दुसरा म्हणायचं झालं, नाही मला एकही शब्द लक्षात येणार त्याचा. म्हणजे शब्द निमाला वाद खुंटला म्हणतो ना आपण, त्या ठिकाणी शब्दे विन संवादू दुजे विन अनुवादू हे तव कैसेनी गमे, पर्येही परते बोलणे खुंटले आणि वैखरी कैसेनी सांगे. काय सगळा अभंगच फार गोड आहे. आता म्हणा तुम्ही नंतर हा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे येथीची शोभा. कानडावो विठ्ठलू कर्नाटकू, तेने मज लावियेला वेधू, खोळबुंथी घेऊनी खुनाची पालवी, आळविल्या निधी साधू. शब्दे विन संवादू दुजे विन अनुवादू हे तव कैसेनी गमे, पर्येही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे. क्षेमा लागी जीव उताविळ माझा, मनोनी स्फुरताती बाहो, क्षेम देऊ गेले आणि तव मीच मी एकली, आसावला जीव राहो. आणि आता शेवटचं आहे, क्षेम देऊ गेले तव मीच मी एकली, शेवटचंच आहे ना, आसावला जीव राहो. अजूनही राहिलं. पाया पडो गेले तव मीच, पाया पडो गेले तव पाऊलची न दिसे, उभा की
उभा की स्वयंभू, उभाची स्वयंभू असे, समोर की पाठीमोरा हे न कळे, टकची पडिले कैसे. बाप रखुमा देवरू हृदयचा जाणोनी, अनुभव सौरसू केला, दृष्टीचा डोळा पाहो मी गेलीये, तव भीतरी पालटू झाला. झाला ना सगळा भंग, हा सगळा भंग आहे. हे सगळं ह्याचंच वर्णन आहे, आहे की नाही. हे सर्व अमृतानुभवाचं वर्णन आहे. सांगता सांगणे नोहे, आयशे आपण पेल आहे. तिथं असं जर आपण आपल्या स्वरूपाला जाणलं, म्हणजे जाणणं म्हणजे इथं काय, खरं जाणणं म्हणजे काय, तद्रुपतेला प्राप्त झालं, तरी काहीही न होये सांगे जायचे. तर ह्या जगात सांगावं असं काय आहे, असं काहीच असत नाही. माये कार्य सांगावं का, माया सांगावी का, अमायिक अधिष्ठान सांगावं का, काहीच नाही. म्हणून ज्ञानीपुरुषाला जगामध्ये काय करण्यासारखं आणि काय टाळण्यासारखं, काय ग्रहण करावं आणि काय त्याग करावा, हे दोन्ही सांडी मांडी परते टाकी. आणि म्हणून तो काय करतो, उरले उपाधी कारणे, ते कोणते, वासुदेव नाम घोकी, आणि मुख्य मोक्ष येईल सुखी, आणि नाम स्मरता आदरे. ऐके नाही, त्याला दुसरं काय काय करणार आता, कुठं जाऊन काय, ते पण अभंग आहेत मावले. आता कुठं जाऊन काय करावं, जिकडं पाहावं तिकडं काय आहे, फक्त एकच एक आत्मानुभूती आहे, दुसरं काही नाहीच आहे. म्हणून स्वामी महाराजांना विचारलं, मी नेहमी सांगत असतो की ते आमच्या मातोश्रीने त्यांना विचारलं की स्वामी महाराज तुम्ही चिंता कशाची करता की काय, तुम्ही जरा वंगाळ झाले म्हणे. म्हणजे त्यांना वाटलं की वंगाळ झाले म्हणून मग ते म्हणले, आई असं म्हणले, बरोबर आहे, मला फार रात्रंदिवस चिंता लागली. तुम्हाला का, तुमच्यासारख्याला कशाला चिंता पाहिजे, आम्हाला चिंता आहे, तुम्हाला काय चिंता. ते नाही, मला चिंता आहे. कारण काय, हे जगामध्ये चिंता जर ह्या करावी, हे सगळं माईक आहे, त्याच्यात चिंता करायला काही पदार्थच नाही. आणि आत्मा हे माझं स्वतःचं स्वरूप आहे, त्यामुळे त्याची चिंता करायची कारण नाही. माया कार्य जर नाहीत तर त्याची चिंता काय, आणि आत्मा जर मी स्वतःच आहे त्याची चिंता काय. त्यामुळं मला चिंता करायला काहीच विषय नाही, तर मला रात्रंदिवस चिंता लागली म्हणे. आता तिला बिचारीला काय ह्यांचं हे भाव कळाला, पण आम्ही थोडं ऐकत होतो, आम्हाला ते लक्षात आलं. हां, नाही तिला काय तुम्ही करू नका चिंता, काय कशाला करायची चिंता, काहीतरी म्हणलं असेल, पण हे असा विषय होता. तर याच्यामध्ये हे तर ते सांगतात, तरी काहीही न होये सांगिजे ऐसे. आणि पुढं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे जे सगळं सांगतो, हे जे सांगितलं आहे, आता हे जरी आपण आता एवढं चिंतन केलं, तर ज्ञानेश्वर महाराजसुद्धा सांगतात, हे आता आम्ही सांगितलेलं हे रहस्यात्मक ज्ञान कोणाला कळेल, तर त्याच्यासाठी सांगतात, दर्पणे विन डोळा आपले भेटीचा सोहळा, भोगिता तरी लीळा सांगतो. हे दोन गोष्टी याच्यामध्ये, हे लीळा जे आहे ना, ते सांगणं याचं विशेषण आहे. आणि दुसरं लीला म्हणजे हा स्वतंत्र शब्द पण तुम्ही घेऊ शकता. चांगलं पहा शरद महाराज याच्या. तर माऊली म्हणतात हे कोणाला कळेल, ज्याला दर्पणे विन आपले भेटीचा सोहळा भोगिता तरी हे लीळा सांगतो, किंवा दर्पणे विन आपले भेटीचा सोहळा डोळा लीळा भोगिता तरी हे सांगतो. हे जास्त अनुकूल आहे, म्हणजे जास्त अन्वय व्यवस्थित वाटतो. तर म्हणतात, तर हे कोणाला कळेल आत्तापर्यंत झालेलं चिंतन आपलं, तर ज्याला दर्पणा वाचून म्हणजे आरशा वाचून सहज, बरोबर ना, लीळा म्हणजे सहज, आरसा तर नाही, आणि सहजच आपल्याला भेट होते आणि आपल्या भेटीचा आनंद आपण भोगू शकतो. हे ज्याला कळेल त्याला आमच्या आत्तापर्यंत झालेल्या बोलण्याचं रहस्य कळेल, असं माऊली म्हणतात. बरोबर ना, म्हणजे आरसा तर नाही आणि आपणच आपल्या भेटीचा आनंद भोगत. आरशात आपल्याला तो पाहिल्यावर डोळ्याने, किंवा दुसरा एक अर्थ आहे त्याच्यात की आपल्या भेटीचा म्हणजे डोळ्याला आपल्या भेटीचा सोहळा. आरशामध्ये डोळ्याला जेव्हा पाहतो तेव्हा तो डोळ्याला आरशामुळं भेटतो, पण त्या डोळ्याला आरसा नसताना आपल्या डोळ्याला भेटीचा सोहळा जर त्याला भोगता आला तर त्याला आमचं तळी हे सांगतो, तरी हे सांगतो आम्ही जे सांगत आहे तर त्याला सहज कळेल. हे जर त्याला सहज कळेल तर लीळा शब्द देली दीपण्याने दोन्हीकडे, तर आम्ही सांगत असणार हे त्याला